नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीए द्वितीय वर्ष बीए सेकंड इयर बीए द्वितीय वर्षातील तृतीय सत्र थर्ड सेमिस्टर या तृतीय सत्रातील आपला भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा पेपर हवामानशास्त्र किंवा यालाच आपण क्लायमेटॉलॉजी हवामानशास्त्र किंवा क्लायमेटॉलॉजी हा जो काही पेपर आहे आपला बीए द्वितीय वर्षातील तृतीय सत्रातील भूगोलाचा जो काही पेपर आहे या पेपरचा आपण आज अभ्यास करणार. मित्रहो, भूगोल म्हटलं की आपण साधी व्याख्या करतो की भूगोल म्हटलं की एक व्याख्या आपण करतो. ही जी व्याख्या आपण बीए फर्स्ट इयरला बघितलेली आहे. पृथ्वीवरील प्राकृतिक घटकांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे भूगोल. आणि मग या प्राकृतिक घटकांचा ज्यावेळेस आपण विचार करतो मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून, मग हे प्राकृतिक घटक कोणकोणते आहेत? मग हे प्राकृतिक घटकांमध्ये जर आपण बघितलं की साधारणतः वेगवेगळे असणारे प्राकृतिक घटक या ठिकाणी आपण जर बघितलं तर यामध्ये पर्वत, पठार, मैदान, मृदा हे सर्व घटक प्राकृतिक घटक आहेत. आणि यांच्या अनुषंगाने या ठिकाणी मग आपण वेगवेगळी भूरूपे आणि या भूरूपांचा अभ्यास करण्यासाठी खास करून मग आपण या ठिकाणी भू आवरण या भू आवरणाचा अभ्यास केला. जो आपण मागच्या तासामध्ये किंवा मागच्या वर्षी या ठिकाणी आपण केलेला आहे. त्याचबरोबर दुसरा प्राकृतिक घटक जर आपण बघितला की जो जगामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात पृथ्वीचा जर विचार केला आपण, जगात जास्त पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात ज्याचं जो भाग आहे त्याचं आवरण आहे असं जल, या जलाच्या अनुषंगाने मग आपण सागर, महासागर किंवा नद्या, हिमनद्या या भागांचा किंवा तेथील असणारी खनिज संपत्ती, सागरातील किंवा महासागरातील यांचा सगळ्यांचा अभ्यास आपण जलावर या प्राकृतिक घटकाच्या संदर्भाने या ठिकाणी याही आवरणाचा आपण अभ्यास करत असतो. त्यानंतर तिसरं जे काही महत्त्वपूर्ण असं आवरण आहे ते आहे ही जी काही हवा आहे, मानव या हवे
किंवा पृथ्वी सभोवती असणारी जे काही विविध वायूंचं आवरण आहे, जे वैशिष्ट्यपूर्ण असं आवरण या पृथ्वी सभोवती निर्माण झालेलं आहे आणि ज्यामुळं या ठिकाणी मानव प्राणी हा अस्तित्वात आलेला आहे. आपण जर इतर भागाचा जर विचार केला तर जगामध्ये किंवा सूर्यमालेमध्ये तर आपल्याला दिसतं की सूर्यमालेत अनेक ग्रह आहेत, या पद्धतीने पृथ्वी आहे. परंतु त्या ग्रहावर एक वैशिष्ट्यपूर्ण असं वातावरण निर्माण झालेलं आहे, किंवा आपण असं म्हणूया की वैशिष्ट्यपूर्ण असं हवेचं संघटन त्या ठिकाणी नाही. आणि वैशिष्ट्यपूर्ण असं हवेचं संघटन नसल्यामुळे त्या ठिकाणी अजून देखील शास्त्रज्ञांचा शोध चालू आहे की दुसरी पृथ्वी सापडते का. म्हणजे पृथ्वी या अनुषंगाने म्हणायचं आहे की पृथ्वीवरील असणारं विविध वायूंचं जे काही संघटन या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, असं संघटन एखाद्या ग्रहावर दुसऱ्या ग्रहावर आपल्याला पाहावयास मिळतं का. आणि जर त्या ठिकाणी असेल तर मग त्या ठिकाणी कशा पद्धतीनं जीवन आहे याचा शोध अलीकडच्या काळामध्ये चालूच आहे. अगदी पुरातन काळापासून तर आज काय असा शोध चालू आहे, परंतु अजून देखील मानवाला त्यामध्ये यश आलेलं नाही. मित्रांनो, मग अशा प्रकारचं जे काही विविध वायू आहे, वायूंचं संघटन आहे, या विविध वायूच्या संघटनाचं त्यामध्ये ऑक्सिजन असेल की जो मानवाच्या श्वसनासाठी अतिशय महत्त्वाचा असा अवयव आहे, नायट्रोजन असेल की वनस्पतीच्या दृष्टिकोनातून जो अतिशय महत्त्वाचा आहे, कार्बन डायऑक्साईड असेल, ऑर्गॉन असेल किंवा ओझोन सारखा वायू असेल, या वायूंचे एक वैशिष्ट्यपूर्ण संघटन या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळेच पृथ्वीवर एक वातावरण, एक वेगळं असं आवरण या ठिकाणी वातावरणाच्या अनुषंगाने निर्माण झालेलं आहे. चौथा प्राकृतिक घटक जर आपण या ठिकाणी बघितला की या तिघांच्या संघटनामुळे एक प्रकारचं जीवसृष्टी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि या जीवसृष्टीमध्ये मग त्या वनस्पती असेल, किंवा प्राणी असतील, वनस्पती, प्राणी हे जे काही निर्माण किंवा सूक्ष्मजीव, साधारणतः हे सूक्ष्मजीव देखील तितकेच महत्त्वाचे आहे. सूक्ष्मजीव असतील यांचं देखील या ठिकाणी एक आवरण निर्माण झालेलं आहे. आणि या आवरणाला आपण जीवा आवरण असं. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण हवामानशास्त्राच्या अनुषंगाने या सगळ्या बाबींचा विचार करू लागतो, त्यावेळेस आपल्याला दिसतं की या सगळ्या घटकांचं हे जे सगळे प्राकृतिक घटक आहेत हे सगळे, मग ते साधारणतः पर्वत पठार मैदान असेल किंवा खनिज संपत्ती असेल, महासागर असतील, विविध प्रकारचे वायू असतील, वनस्पती असतील, प्राणी असतील, या सर्व प्राकृतिक घटकांचा मानवी जीवनावर परिणाम झालेला आहे. आणि त्याचा अभ्यास आपण भूगोलाच्या अनुषंगाने या ठिकाणी करतो. म्हणून त्या आवरणातील वेगवेगळ्या विषयांचा देखील अभ्यास करणं आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. आणि म्हणूनच आपण पाहतो मित्रहो की भूआवरण असेल, जलावरण असेल, वातावरण असेल किंवा जीवावरण असेल, या चारही आवरणाचा अभ्यास हा भूगोलामध्ये होत असतो. त्यामध्येच आपल्याला असं दिसतं की विविध प्रकारचे जे काही वायू आहे यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की विविध प्रकारच्या वायूंचं असणारं संघटन आणि त्यामुळे पृथ्वीवर निर्माण झालेली परिस्थिती यांचा अभ्यास आपण वातावरणशास्त्र आणि हवामानशास्त्र या दोन विषयांच्या अनुषंगाने करत असतो. अगदी वातावरणशास्त्र काय आहे आणि हवामानशास्त्र काय आहे याचा उलगडा तर मी येणाऱ्या तासामध्ये करणारच आहे की हे दोन शाखा देखील कशा भिन्न आहेत. परंतु हे जे काही आवरण आहे
विविध वायूंचं हे जे काही आवरण आहे या आवरणाच्या अनुषंगानं मग या ठिकाणी वातावरण आहे आणि वातावरण शास्त्र आहे आणि हवामान शास्त्र आहे. आपण पाहतोय अगदी छोटासा फरक मी या ठिकाणी सांगतो की वातावरण शास्त्रामध्ये दैनिक हवेचा अभ्यास केला जातो, तर हवामान शास्त्रामध्ये दीर्घकालीन वातावरणाच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हा छोटासा फरक मी या ठिकाणी सांगतो. पुढे आपण हा फरक निश्चित वातावरण शास्त्र आणि हवामान शास्त्राचे ज्यावेळेस फरक सांगेल त्यावेळेस अधिक प्रमाणामध्ये सांगेल. तर अशा पद्धतीने मित्रहो या हवामान शास्त्राचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मग हे जे काही हवामान शास्त्र आहे ही एक प्राकृतिक किंवा आपण असं म्हणूया भूगोलाची आणि प्राकृतिक भूगोलाची एक महत्त्वपूर्ण शाखा असते आपल्याला दिसते. आता ही महत्त्वपूर्ण शाखा कशी विकसित झाली किंवा ही शाखा कशा पद्धतीने महत्त्वपूर्ण आहे, कारण मानवाचा हवामानाशी हे जे काही हवामान आहे या हवामानाशी अत्यंत जवळचा संबंध आहे. मी तर असं म्हणेन की प्रत्येक क्षेत्रामध्ये हवामान आणि मानवी जीवन हे एकमेकाशी निगडीत आहे. यांचा अतिशय जवळचा संबंध आहे किंवा एकमेकाशी निगडीत आहे. साधारणतः मानवाच्या जे काही मूलभूत क्रिया आहेत कोणत्या आहेत? मूलभूत क्रिया अन्न वस्त्र आणि निवारा. अन्न वस्त्र आणि निवारा या तिन्ही मूलभूत क्रिया या हवामानाशी संबंधित आहेत. त्या ठिकाणचं हवामान कसं आहे यावर या तिन्ही मूलभूत क्रिया अवलंबून असलेल्या आपल्याला दिसतात. याचं एक एक उदाहरण घेऊया की अन्न, मानवाचं अन्न कसं असेल हे ठरवण्याचं काम हवामान करत असतं. साधारणतः आपण पाहतोय की महाराष्ट्राचं उदाहरण घेऊया. महाराष्ट्रामध्ये सागर किनारपट्टीच्या प्रदेशांतील असणारी लोक त्यांच्या आहारामध्ये भात आणि मासे हे त्यांच्या आहारामध्ये नियमित सेवन करत असतात. बघा महाराष्ट्राचं आपण उदाहरण घेऊया. त्यानंतर आपल्या पठारावरील लोकांचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातील पठारावरील लोकांच्या आहारामध्ये ज्वारी, बाजरी, गहू या अन्न पदार्थाचा वापर अधिकाधिक प्रमाणामध्ये होतो. म्हणजे आपण जर महाराष्ट्रामध्येच बघितलं की या दोन भागाचा जर कोकण किनारपट्टीचा असणारा भाग आणि मराठवाडा, विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्राचा असणारा भाग यांच्यामध्ये आपल्याला तफावत असते दिसते. अन्न पदार्थामध्ये तफावत असलेली आपल्याला दिसते. म्हणजे हे कशामुळे झालेलं आहे? कारण त्या ठिकाणचं हवामान भिन्न स्वरूपाचं आहे. या भिन्न स्वरूपाच्या हवामानामध्ये आपण जर बघितलं कोकणामध्ये अधिकाधिक पाऊस पडतो आणि अधिक पाऊस पडत असल्यामुळं त्या ठिकाणी तांदळाचं पीक हे सर्वाधिक घेतलं जातं. म्हणून भात हा त्यांच्या आहारामध्ये नियमित आहे. त्याचबरोबर सागर किनारपट्टीचा भाग जवळ असल्यामुळे मासे देखील सहजतेने त्यांना उपलब्ध होतात. म्हणून मासे आणि भात हा त्यांच्या आहाराचा एक प्रमुख घटक त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. जसजसं आपण महाराष्ट्राच्या अंतर्गत भागामध्ये सह्याद्री पर्वत ओलांडून अंतर्गत भागामध्ये जातो तसतसं आपल्याला असं दिसतंय की मराठवाड्याचा असणारा भाग की जो पर्जन्य छायेचा या भागामध्ये ज्वारी, बाजरीसारखी पिकं अधिक प्रमाणात घेतली जातात आणि त्यामुळं येथील लोकांच्या दैनंदिन आहारामध्ये ज्वारी, बाजरी आणि अलीकडच्या काळामध्ये जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे निश्चित गहू देखील त्यांच्या आहारामध्ये आता येऊ लागलेला आहे. त्याचबरोबर जर आपण विदर्भात गेलो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलो
तर त्यांच्या आहार पद्धतीमध्ये आपल्याला बदल असलेला म्हणजे मित्र अन्न हा घटक हवामानानुसार बदललेला आपल्याला दिसतो. वस्त्र असेल बघा, या तीन घटकांचा आपण विचार करूया, अन्न, वस्त्र आणि निवारा. तर आपल्याला असं दिसतं की हवामानामुळे वस्त्रामध्ये देखील फरक पडलेला आपल्याला दिसतो. जर पारंपरिक वस्त्राचा जर आपण विचार केला भारतामध्ये तर आपण पाहतो की दक्षिण भारतामध्ये बंडी आणि लुंगी, दक्षिण भारतामध्ये बंडी आणि लुंगी किंवा बनियान आणि लुंगी अशा प्रकारचा साधारणतः त्यांचा वेश हा प्रामुख्याने असलेला होता. त्यानंतर मध्य भारतामध्ये जर आलो तर साधारणतः आपल्याला वेश हा वेगळ्या पद्धतीने दिसतो. कुर्ता पायजामा असेल, धोतर असेल आणि कुर्ता असेल, अशा पद्धतीने त्या लोकांचा वेश दिसतो. तर उत्तर भारतामध्ये जर आपण काश्मीर, उत्तराखंड या भागामध्ये जर गेलो तर निश्चित अगदी सर्व अंगावर परिधान केलेलं वस्त्र, सर्व अंग झाकेल अशा पद्धतीने वस्त्र त्या ठिकाणी ते परिधान करताना आपल्याला दिसतात. मग ते जाड लोकर पासून बनवलेलं वस्त्र असेल, म्हणजे आपल्याला असं दिसतंय की जर जसं भारतामध्ये देखील, भारताचा जर आपण विचार केला तर जगात तर अशा अनेक पद्धती वस्त्रांच्या आपल्याला दिसून येतील. तर ह्या कशामुळे ठरलेल्या आहेत, तर या त्या ठिकाणी असणाऱ्या हवामानामुळे ठरलेल्या आहे. म्हणजे हवामान हा घटक काय करतो, दक्षिण भारतामध्ये उष्णता जास्त आहे म्हणून अल्प अशा पद्धतीने कपडे ते लोक वापरतात. मध्य भारतामध्ये थंडी आणि गरमी यांचे सम प्रमाण आहे म्हणून त्या ठिकाणी कुर्ता पायजामा किंवा कुर्ता धोतर अशा पद्धतीने वापरलं जातं. तर उत्तर भारतामध्ये खास करून जम्मू काश्मीर, उत्तराखंड या भागामध्ये, हिमाचल प्रदेश या भागामध्ये थंडीचं प्रमाण जास्त आहे म्हणून त्या ठिकाणी निश्चित या ठिकाणी जाड असे लोकराचे कपडे हे वापरले जातात. तर अशा पद्धतीने वस्त्र हा घटक देखील हवामानामुळे बदललेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर निवारा, आपण अगदी ही निवारा म्हणजे जी काही आपण निवास व्यवस्था आपली करतो यामध्ये देखील बदल असलेला आपल्याला दिसतो. खास करून जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की कोकणामध्ये उतरत्या छपराची घरं आहेत कारण पाऊस जास्त पडतो म्हणून, आपल्याकडे धाब्याची घरं आहेत कारण पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हा जो काही बदल आहे, किंवा आपण पाहतो की विषुववृत्तीय अरण्याच्या प्रदेशामध्ये लोक जंगलावरच घरं करतात, झाडावरच घरं केलेली आपल्याला दिसून येतात किंवा उंच ठिकाणी घरं बांधलेली आपल्याला दिसतात कारण त्या ठिकाणी दररोज पाऊस पडतो, दलदलीचा प्रदेश आहे. म्हणून निश्चित अशा पद्धतीनं हवामानामुळे अन्न आणि वस्त्र निवारा या तिन्ही बाबीवर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून हवामान हा एक महत्त्वाचा घटक या ठिकाणी आपण हवामानशास्त्र नावाच्या विषयामध्ये या ठिकाणी बघणार आहोत. धन्यवाद.